हाय फ्रेंड, आज मी बनवला आहे उंधियो। इथे व्हाईट राईस आहे, इथे कढी आहे, पकोडे आणि तंदूर रोटी आहे। आज मी स्पेशल गुजराती उंधियो थाली बनवली आहे। चला तर मग वेळ न वाया घालवता आपण झटपट याची रेसिपी पाहूया। हा झाला आपला उंधियो रेडी। बघू शकता किती सुंदर झालेला आहे। चला तर मग वेळ न वाया घालवता आपण याची रेसिपी पाहूया। मी इथे उंधियोसाठी वांगी घेतलेले आहे, हिरवी आणि अशी चिरून घेतलेली आहे। त्याच्यानंतर इथे मी वाल घेतला आहे, इथं मी बटाटा घेतला आहे। माझ्याकडे सुरण नव्हतं, पण तुम्ही याच्याऐवजी सुरण घेऊ शकता ते। त्यानंतर इथे मी पावटा आणि पापडी वाल एकत्र करून घेतलेला आहे। आणि इथे मी वालाचे बिरडे घेतलेले आहे, वटाणा घेतला आहे आणि ओला तुरीचे दाणे पण घेतलेले आहे। याच्यात पावटा पण मिक्स आहे आणि अख्ख्या वालाचे पण दाणे आहे आणि थोडे शेंगदाणे आहे। आणि उंधियोचे कोफ्ते बनवण्यासाठी मी इथे मेथीची भाजी धुवून आणि बारीक चिरून घेतलेली, खोबरं घेतलेलं आहे आणि तीळ पण घेतलेली आहे। खोबरं टाकून घ्यायचं आहे याच्यामध्ये वाटण्यासाठी। त्यानंतर तीळ टाकून घ्यायचे आहे। त्यानंतर जिरे टाकून घ्यायचे आहे। इथे मी 1.5 चमचा जिरे टाकून घेतलेला आहे। इथे थोडीशी हळद घ्यायची आहे। इथे मी गरम मसाला टाकून घेत आहे 2 चमचे। 1 चमचा लाल तिखट टाकून घेत आहे, हळद आणि किचन किंग मसाला थोडासा टेस्टसाठी वेगळा यावा म्हणून टाकून घेत आहे। आता हे सर्व मी मिक्सरला बारीक करून घेत आहे। मसाला वाटतोय तोपर्यंत आपण हे सर्व दाणे उकडायला टाकून देऊया। हे 5 मिनिटासाठी बॉईल करून घेऊया। हा अशा पद्धतीने ड्राय मसाला वाटून घ्यायचा आहे। याच्यात एक थेंब पण पाणी टाकायचं नाही। याच्यामध्ये आता आपण जिरे टाकून घेणार आहोत कोफ्त्यांच्या याच्या मेथीच्या कोफ्त्यांमध्ये। त्यानंतर थोडी हळद टाकून घ्यायची आहे आणि थोडंसं लाल तिखट चवीपुरतं टाकून घ्यायचं आहे आणि थोडासाच मसाला टाकून घ्यायचा आहे। थोडा हिंग टाकून घेऊया। हिंग हा सगळ्या याच्यात टाकायचा आहे, आपण गुजराती उंधियो बनवत आहे म्हणून। गुजराती कुठल्याही डिशमध्ये हिंगाचा खूप जास्त वापर होत असतो। आता इथे बेसन पीठ कालवून घेत आहे, चवीनुसार मीठ टाकून घेत आहे आणि तीळ टाकून घ्यायचे आहे, पांढरे तीळ। त्यानंतर याच्यात मी बडीशोप आणि ओवा टाकून घेत आहे। आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे असं, आणि फक्त पाण्याचा शिपका देत घट्ट कोफ्ते बनवून घ्यायचे आहे, पातळ नाही बनवायचे जास्त। थोडं थोडं पाणी शिपकत असे कोफ्ते बनवून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने तयार करून घ्यायचं आणि आता आपण याचे गोल गोल कोफ्ते बनवून घ्यायचे आहे। थोडं हाताला पाणी लावायचं आहे आणि अशा पद्धतीने कोफ्ते तयार सर्व आपण करून घेणार आहोत। अशा पद्धतीने सर्व कोफ्ते तयार करून घ्यायचे आहे। हे झाले आपले कोफ्ते। आता आपण याला फ्राय करून घेऊया। कढईत तेल तापलं आहे, आता आपण कोफ्ते टाकून घेऊया। सर्व कोफ्ते टाकून आणि तळून घ्यायचे आहे मंद गॅसवर, म्हणजे आतून कच्चे राहणार नाही। अशा पद्धतीने सर्व कोफ्ते बनवून घ्यायचे आहेत। हे
हे झाले आपले कोफ्ते. आता आपण भाज्या तळून घेणार आहोत. आता सर्वप्रथम मी पहिले वांगे टाकत आहे. आणि बटाटे पण टाकून घेत आहे त्यातच. हे सर्व तळून घ्यायचं आहे व्यवस्थित. अशा पद्धतीने हे पण तळून घ्यायचे आहे. आता हे काढून घेऊया. हे छानपैकी तळला गेलेला आहे. उंदीरला भाज्या ह्या सर्व तळून घ्यायच्या आणि फक्त जे दाणे असतात वालाचे, पावट्याचे वगैरे ते बॉईल करून घ्यायचे आहे. तर यामध्ये शेंगा पण टाकून घेणार आहोत. शेंगा पण छान 5 मिनिटं तळून घ्यायच्या आहेत. जास्त वेळ नाही ठेवायच्या. हे छानपैकी तळला गेला आहे. याला उशीर लागत नाही. 2च मिनिटात तळून होतात. अशा पद्धतीने सर्व तळून घेतलेलं आहे. आपण आता इथे जो ड्राय मसाला बनवला आहे, खोबरं, तीळ वगैरे, हा टाकून घ्यायचा आहे. हा पण छानपैकी तेलात चांगला परतवून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने छान परतवून घ्यायचा आहे. मसाला तळतानाच आपण याच्यात थोडा गूळ टाकून घ्यायचा आहे. चवीनुसार तुम्ही टाकू शकता. ते तुम्हाला गोड उंदीव पाहिजे की मीडियम पाहिजे त्यानुसार तुम्ही गूळ टाकून घ्यायचा आहे. साखर टाकायची नाही. गुळाने याचा कलर पण छान येतो आणि टेस्ट पण खूप छान येते. गूळ हा आपल्या शरीराला चांगला पण असतो साखरेपेक्षा. त्यानंतर आता इथे लिंबू पिळून घेणार आहोत आपण. चांगलं अर्धा लिंबू घ्यायचा आहे. गूळ, लिंबू टाकल्यानंतर हा उंदीव इतका सुपर बनतो ना. खट्टा मिठा खूप छान चवीला लागतो. या उंदीवमध्ये साखर बिलकुल टाकायची नाही. साखरेने सगळी टेस्ट बिघडते. यात फक्त गूळ टाकायचा आहे आणि लिंबू पिळायचा आहे. गुळाने आणि लिंबूने इतकी सुंदर चव येते. खट्टा मिठा बनतो हा उंदीव मस्त. आणि यात लसणाचा वापर करायचा नाही. आपण गुजराती स्टाईलच उंदीव बनवतोय. हा 8 दिवस पण टिकतो. यामध्ये आपण भाज्या टाकून घेणार आहोत. सर्व दाणे टाकून घेणार आहोत जे बॉईल केलेले आहे ते. इथे त्यानंतर आपण चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. हे सर्व आधी कालून घेऊया. हा उंदीव तुम्ही 8 दिवस पण फ्रीजमध्ये ठेवला, 8 ते 10 दिवस चांगल्यापैकी टिकतो. यात आपण पाण्याचा बिलकुल वापर केलेला नाही. यामध्ये आपण ज्या भाज्या तळून ठेवल्या त्या टाकून घ्यायच्या आहे.
आणि कोफ्ते पण टाकून घ्यायचे आहे लगेच. कोफ्त्यांमध्ये याची ग्रेव्ही छान मुरते. मग या उंदेवला थोडा पण पाण्याचा वापर करायचा नाही. अशा पद्धतीने सर्व कालून आणि 5 मिनिटं आपण आता याच्यातच असं शिजू देणार आहोत. हा झाला आपला उंदेव रेडी. आता आपण गॅस बंद करून घेणार आहोत. तर आपण मस्त एक कोथिंबीर टाकून घेणार आहोत. किती सुंदर उंदेव झालाय बघू शकता. चमचमीत दिसायला, टेस्टीला पण अप्रतिम आहे. हा झाला आपला उंदेव रेडी. कसा वाटला फ्रेंड? आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. खोबरं चिरून घेतला आहे, त्यात लाल तिखट, हळद, मीठ आणि मिरची टाकून घेतलेली आहे. आता आपण हे खेकडा भजे बनवून घ्या. इथे मी कढईत तेल तापायला ठेवलेलं आहे. व्हिडिओ जास्त लांबणीचा होऊ नये म्हणून मी पूर्ण रेसिपी दाखवत नाही बसली. फास्ट आहे आणि हे सोपं आहे. फक्त उभा कांदा चिरून त्यात लाल तिखट वगैरे हळद टाकायची आणि मीठ टाकायचं आहे फक्त, आणि पाणी लागत लागत टाकून असं ड्राय करून घ्यायचं. तर आता मी इथे पकोडे सोडून घेत आहे, कांदा भजी. सर्व असं हे सोडून घ्यायचे आहे यात पकोडे. मस्त कडक असे पकोडे तळून घ्यायचे आहेत. हे झाले आपला कांदा भजी किंवा खेकडा भजी तुम्ही म्हणू शकता ते. ही झाली आपली कांदा भजी. ही झाली आपला कांदा भजी झालेली आहे. मी आता मस्त रोट्या बनवून घेत आहे उंदीव बरोबर. अशा टाईप रोट्या अशा पद्धतीने आपण सर्व रोट्या आता बनवून घेऊया.